रामकृष्ण हरी. मी वारकरी बोलतोय या यूट्यूब चॅनलवरून. मी तुळशीराम लबडे, अहिल्यानगर, महाराष्ट्र. आपण आज संत नामदेव महाराज यांच्या जीवनाचं ध्येय काय, हेतू काय, त्यांच्या जीवनामध्ये समाधान, धन्यता कधी वाटली, त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या जीवाला समाधान कधी वाटलं, याचं प्रतिपादन करणारा, त्यांनी स्वतःच प्रतिपादित केलेला एक अभंग आपण आज या ठिकाणी थोडासा विचारात घेणार आहोत. संतांचे विचार आपण विचारात घेणे इतके नक्कीच मोठे नाहीत. मी तर नक्कीच त्यास पात्र नाही. तरीसुद्धा त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी त्यांच्या शब्दसुमनांचा थोडा विचार करूया. तत्पूर्वी सर्वांना एक आग्रहाची विनंती आहे की मी वारकरी बोलतोय या यूट्यूब चॅनलवर जो व्हिडिओ प्रसारित करणार आहे तो पहा, ऐका, कमेंट करा, शेअर करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, ही नम्र विनंती. चला अभंगाकडे जाऊया. महाराज म्हणतात, शिंपियाची कुळी जन्म माझा झाला, परी हेतू गुंतला सदाशिवी. रात्र माझी शिवी, दिवसा माझी शिवी, आरानुको जीवी नाही माझ्या. सुई आणि सुतुळी, कात्री गजदोरा, मांडीला पसारा सदाशिवी. नामा म्हणे शिवी, विठोबाचे अंगी, त्याचेनी मी जगी धन्य झालो. अशा प्रकारे महाराजांनी शब्दसुमनांनी आपल्या जीवाची या ठिकाणी त्यांनी आराणूक कशामध्ये आहे त्याचं प्रतिपादन केले. त्यांचा हेतू कुठं गुंतलाय त्याचं प्रतिपादन केले आणि त्यांना धन्यता कधी वाटली त्याचंही प्रतिपादन केले. ते सुरुवात करताना सांगतात की कर्मप्रधान असणाऱ्या या समाजामध्ये माझंही कुटुंब कर्मप्रधान, म्हणजेच आपल्या कर्मावर श्रद्धा ठेवून भगवंताची भक्ती करणारं एक कुळ, आणि अशा कुळामध्ये मी जन्माला आलो. ते म्हणजे शिंपियाची कुळी जन्म माझा झाला. शिंपी म्हणजे शिवणारे, दर्जी, टेलर्स काम करणारे, अशा प्रकारचं कुळामध्ये माझा जन्म झाला आणि त्या कर्मप्रधान असलेल्या कुळामध्ये मी जन्माला आलो. पण माझा हेतू मात्र त्या कुळाच्या पारंपरिक व्यवसायापेक्षा त्या भगवंताच्या चरणाशी, भगवंताच्या भजनाशी, भगवंताच्या हरिकीर्तनाशी मात्र माझा हेतू गुंतला. म्हणून म्हणतात, परी हेतू गुंतला सदाशिवी. त्या पंढरीच्या पांडुरंगाला ते सदाशिव म्हणतात. नाहीतर असा पण गैरअर्थ किंवा अशी गैरसमज होऊ शकतो की सदाशिव म्हणजे वेगळं कोणी अजून दैवत का नाही, ते भगवंतालाच अर्थात पांडुरंगालाच सदाशिव म्हणतात. माझा पूर्ण हेतू हा सदाशिवामध्येच गुंतलेला आहे, असं ते स्पष्ट या आपल्या याच्यामध्ये अभंगामध्ये वर्णन करतात. अहो, ते भगवंताला, विठ्ठलाला सुद्धा ते दर्जीच म्हणतात. नामा म्हणे विठ्ठल दर्जी. विठ्ठल दर्जी आहे, टेलर काम करणार आहे, शिवण काम करणार आहे. भक्त हे माझे शिवनिया दर्जी, आणि माझे भक्त पण तशीच आहे. विठ्ठलाच्या मुखामधून, नामदेवाच्या मुखामधून विठ्ठलाचं मत ते या ठिकाणी वर्णन करतात. आणि म्हणून अशा या शिंपी कुळामध्ये, शिवणकाम करणाऱ्या कुळामध्ये मी जन्माला आलो. पण माझा हेतू मात्र तो राहिला नाही. माझा हेतू काय राहिला तर त्या भगवंताची भक्ती, भगवंताचं भजन, भगवंताचं हरिकीर्तन, समाज प्रबोधन, नाचू कीर्तनाचे रंगी, असा माझा हेतू झाला. आणि म्हणून रात्री माझी शिवी, दिवसा माझी शिवी. मी रात्री पण त्या भगवंतालाच आळवतो आणि दिवसाही भगवंतालाच आळवतो. त्याशिवाय आरानुक जीवी नाही माझ्या, त्याच्याशिवाय माझ्या जीवाला आरामच पडत नाही. मला जसं व्यसनच लागलं आहे, काय सांगावं, इतकं व्यसन लागलं आहे. अहो, नामदेव महाराजांच्या घरचे असं म्हणतात, आमच्या कुळी 9 आईशे आणि लागले पिशे देवळाचे. आमच्या राजाई मातांनी एकदा रुक्मिणी मातेकडे तक्रार केली. ते पण कधी गेल्या माहिती का, रात्रीच्या दोपहारामध्ये गेल्या आणि दोपहारामध्ये जाऊन ते तक्रार करू लागल्या, दोप्रहारी रात्र पाहुणी एकांत. रुक्मिणी मातेला एकांतात गाठलं आणि रात्री 2 वाजता काय म्हणतात, राजाई वृत्तांत सांगे.
मातेला वृत्तांत सांगायला लागल्या. काय सांगायला लागल्या? अहो रुक्माबाई, विठोबाशी सांगा. तुम्ही रुक्माबाई आहेत ना, तुम्ही विठोबाला सांगा ना. काय सांगा? तो भ्रतराशी का गा वेडे केले? माझ्या भ्रताराला, माझ्या पतीला त्याने वेड का केले? काय वेड लावलं? तर म्हटले, नाचे अहर्निशी निर्लज्जा. तो रावळात जातो आणि अहर्निशी फक्त नाचत राहतो. आणि मग त्याच्यामुळं काय परिणाम झाला? अरे आम्हाला खायला सुद्धा अन्न राहिलं नाही, प्यायला पाणी मिळेना, राहणारं घर पडकं होऊ लागलं. नवे आमच्या कुळामध्ये जे परंपरेने साहित्य आलेलं आहे त्यामध्ये काय तर शिंप्याचं साहित्य काय, सुई आणि सुतुळी, कात्री, गज, दोरा, ह्या सगळ्या साहित्याचा पसारा, मांडीला पसारा सदाशिवी. यांनी पसारा सदाशिव मांडला किंवा तिकडं गेला आणि घरातलं म्हणजे नामदेव महाराज तिकडं पसारा म्हणजे तिकडं काम करू लागले, भगवंताची भक्ती करू लागले. त्यामुळे संसारामध्ये त्यांचं लक्ष नाही आणि हा सगळा पसारा झाला. हा सगळा उदीम, आमचा व्यवसाय सगळा मोडकळीस आला. आता अन्न आणि आमचा उदरनिर्वाह थोडक्यात कसा होईल याची आम्हाला भ्रांता पडू लागली. हे साहित्य अडगळीत पडलं किंवा त्याकडं लक्ष द्यायला वेळ नाही. तुकोबारायांनी सुद्धा एक ठिकाणी वर्णन केलं. तुका म्हणे, घालू तयावरी भारण वाहू संसार देवा पायी. नामदेव महाराजांच्या नंतर 400 वर्षांनी तुकोबाराय आले. हे नामदेवरायांचंच मत किंवा नामदेवरायांची वृत्ती त्यांनी मांडली. त्यांनी तसंच केलं. चला आपल्या तुकोबारायांकडे जायचं नाही. नामदेवरायांच्या मनाची स्थिती किंवा संसाराची स्थिती अशी झाली की सगळा पसारा होऊन गेला. त्यांचं लक्ष तिथं राहिलंच नाही आणि म्हणून त्यांना विनंती करू लागल्या या साहित्याचं. आणि मग नामदेवराय म्हटले, ह्या सगळ्या गोष्टीतून पण एवढं सगळं करूनसुद्धा मला माझ्या आयुष्यामध्ये धन्यता वाटू लागली. का तर नामा म्हणे शिवी विठोबाचे अंगी. मी माझं अंगसंग विठोबाला देऊन टाकलं. मी विठोबा आण तुझी विठोबा अशा पद्धतीने मी प्रतिज्ञा केली आहे की नाही. काय तर घालीन लोटांगण वंदीनं चरणन, डोळ्यानं पाहिलं रूप तुझे, मला दुसरं काहीच नको. आणि त्याचेनी मी जगी धन्य झालो. आता मी धन्य झालो म्हणजे विश्रांती पावलो, सुखाला पावलो, भगवंता तुझी प्राप्ती झाली. आणि म्हणून आपल्या या जगतामध्ये जन्माला आल्यानंतर ज्या जीवनाचं जे काही सार असेल तर ते भक्ती हे आणि भगवंताची प्राप्ती, सुखाची प्राप्ती हे आहे. पण आपला कर्मसिद्धांतही त्यांनी मांडला. यातून एकच शिकावं वाटतं किंवा एकच बोध घ्यावा वाटतो की संत नामदेव महाराज कर्मप्रधान समाजाला उपदेश करताना दैनंदिन जीवनातील उदाहरणे, दृष्टांत देऊन जीवनाचा मार्ग सुखकर करण्यासाठी आपल्याला हा वारकरी संप्रदायाचा फार मोठा ठेवा तुम्हाला आम्हाला देऊन गेलेत. अशा विश्वसंत वारकरी संत आमच्या नामदेवरायांना साष्टांग दंडवत. रामकृष्ण हरी. धन्यवाद.